ओके, एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. इफ रेडाय ऑफ 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ फिगर ऑफ दीज सर्कल्स टचिंग इच अदर फर्स्ट एक्सटर्नली अँड सेकंड इंटरनली. दोन्ही प्रकारे आपल्याला ते सर्कल्स ड्रॉ करायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला जायला लागेल आपल्या एक मिनिट, माझ्याकडे एक बोर्ड आहे, त्या बोर्डवरती मी ओके. तर बघा 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर खूप सोपं कन्स्ट्रक्शन आहे. काही याच्यामध्ये अवघड नाही, फक्त आपल्याला याच्यामध्ये पट्टी आणि कंपासची गरज लागणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की किती सेंटीमीटरचा काढा म्हणून सांगितलेलं आहे 4.8 सेंटीमीटर, राईट. 4.8 सेंटीमीटरचा एक सर्कल, नाही सॉरी 4 सेंटीमीटरचा एक सर्कल अँड 2.8 सेंटीमीटरचा एक सर्कल. तर लक्ष द्यायचं, पहिल्यांदा आपल्याला नेहमीप्रमाणे हा कंपास आहे बरं का. कंपास जर असं तुम्हाला वाटेल वेगळा, अशा प्रकारे हा कंपास आहे माझा. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, तर 0 वरती ठेवून आपल्याला नेहमीप्रमाणे आपण माप घेतो तसं माप घ्यायचं आहे. फोर सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटरचं घेतलं आणि कुठेही सेंटर घेऊन सुरुवातीला सेंटरचे काय सुरुवातीला सेंटर कुठेही घेतलं तरी चालेल, फक्त महत्वाचं काय आहे 4 सेंटीमीटरचा माप घेणं. 4 सेंटीमीटरचा माप घेऊया आणि सर्कल ड्रॉ करूया. हा सर्कल झाला माझा. आता काय करायचं आहे, तर आता मी थोडंसं कंपास बाजूला ठेवतो. आता इथून एक लाईन ड्रॉ करणार आहे, मी लाईन ड्रॉ करणार आहे. कुठेही जाऊ दे मग ती लाईन, फक्त ती माझी रेडियस असली पाहिजे. माझी रेडियस मला ड्रॉ करायची आहे, इथून रेडियस मला ड्रॉ करायची आहे, पण ती रेडियस थोडीशी एक्सटेंड करायची आहे मला. ठीक आहे, माझी रेडियस थोडीशी खाली यायला लागली म्हणून थोडं वर घेतो, बघूया आता. ओके, तर मी रेडियस काय करतो, थोडीशी एक्सटेंड करून एक्स्ट्रा एक्सटेंड करतो, कारण मला ह्याच्याच वरती काय करायचं आहे, नेक्स्ट डिस्टन्स घ्यायचा आहे. नेक्स्ट डिस्टन्स 2 सेंटीमीटरचा आहे, मग 2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतो. आता हे 2 सेंटीमीटर ह्याच्यात बसत पण नाही, माझा एवढा छोटा आहे. बरं असू दे, थोडस मी जास्त घेतो. आणि इथून 2 सेंटीमीटर डिस्टन्स कुठून कुठे टाकायचं आहे, तर आपल्याला माहिती आहे 2 सेंटीमीटर साठी काय येणार आहे, तिथं सेंटर येणार आहे. 2 सेंटीमीटर काय येईल, सेंटर येईल. तर तिथं सेंटर साठी एक आर्क मारा असा. ठीक आहे, हा आर्क झाला सेंटर साठी. हा इथं मला मिळाला दुसऱ्याचा सेंटर. मग मला काय करायचं आहे, सेंटर मिळाल्यानंतर तेवढ्या डिस्टन्सचा सर्कल काढायचा आहे. जो काय होईल, इंटरसेक्ट होईल अशा प्रकारे. समजते काय केलं बघा. सुरुवातीला काय केलं, जे 4 सेंटीमीटरचा 4 सेंटीमीटर रेडियस असलेला सर्कल ड्रॉ केला. 4 सेंटीमीटर रेडियस असलेला सर्कल ड्रॉ केला, म्हणजे इथून आपलं डिस्टन्स हे 4 सेंटीमीटर आहे. मग परत तू एक रेडियस मी एक्स्ट्रा, एक रेडियस त्यातनं काढली, पण थोडी एक्स्ट्रा पुढे वाढवली. ती रेडियस थोडीशी वाढवली आणि वाढवून त्या सर्कलवरच्या पॉइंट वरून मी 2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं आणि इथे एक आर्क मारला. 2 नाही, 2.8 सेंटीमीटर घेतलं. 2.8 सेंटीमीटर घेतलं इथं. ओके, तर इथून इथं 2.8 सेंटीमीटर घेतल्यावर एक आर्क मारला, जो मला नेक्स्ट रेडियस सॉरी नेक्स्ट सेंटर मिळाला. पहिल्यांदा इथं पी असेल तर इथं क्यू मिळाला आणि इथं आर असणार आहे. हे झाले. मग आणि तिथून मग परत मी 2.8 चं एक सर्कल ड्रॉ केलं, जे ऑटोमॅटिकली टच करेल, कारण आपल्याला माहिती आहे ते 2.8 चं सेंटीमीटरचं सर्कल असणार आहे. समजते काय केलं, खूप सोपी आयडिया आहे, काय याच्यात अवघड नाही. बघा सिमिलरली जर आपल्याला सांगतील की काय करा म्हणून, आता इंटरनली टच करा म्हणून सांगितले, तेच सर्कल आता इंटरनली टच करायचे आहेत आपल्याला.
तर पुन्हा मी कंपास घेऊन 4 सेंटीमीटरचं सर्कल काढतो. पुन्हा काय करतो, 4 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करतो. पहिल्यांदा डिस्टन्स घेतो 4 सेंटीमीटर. ड्रॉ केलं. आता पुन्हा मी याच्यामध्ये रेडियस ड्रॉ करणार आहे. पण इथं मला काही एक्सटेंड करायची गरज नाही. इथं मला काही एक्सटेंड करायची गरज नाही कारण आतमध्येच येणार आहे. त्यामुळे इथे काही एक्सटेंड करू नका. इथं फक्त काय करा, 2.8 डिस्टन्स घ्या. 2.8 डिस्टन्स घेतल्यानंतर ते डिस्टन्स मार्क करा आतील बाजूने. आता उलट्या बाजूने परत मगाशी आपण वर पुढे गेलो होतो, आता तसं नाही करायचं. आता आपल्याला इथं आतमध्ये मार्क करायचं आहे. अशा प्रकारे आतमध्ये तुम्हाला यावेळी मार्क करायचा आहे, जेणेकरून आतमध्ये तुम्हाला तो रेडियस मिळेल. आता तो रेडियस मिळाल्यानंतर काय होईल, पुन्हा त्या रेडियस वरती टोक ठेवा आपलं स्टीलचं आणि आतमध्ये एक सर्कल काढा, जो ऑटोमॅटिकली काय होईल, इंटरसेक्ट होईल एका पॉइंट मध्ये, इंटरनली टच होईल इंटरनली. समजते काय? समजलं नाही विचारा परत एकदा. समज नसेल तर काय केलं, तर पहिल्यांदा 4 सेंटीमीटरचा सर्कल दोन्ही केस मध्ये काढलेला आहे. फक्त पहिल्या केस मध्ये आपल्याला रेडियस एक्सटेंड करावी लागली आणि त्याच्यावर 2.8 डिस्टन्स घेऊन नेक्स्ट सेंटर मोजावा लागला. ठीक आहे. आणि मग तो सेंटर आपल्याला काय करेल की एक सर्कल देईल 2.8 चा, जो की त्याला टच करून जाईल. इथं पण तसंच केलं, फक्त इथं पुढे नाही गेलो आपण, माघारी आलो, जेणेकरून आतमध्ये तो आपल्याला काय मिळेल, सेंटर मिळेल. ठीक आहे. तर असे दोन प्रकारचे तुम्हाला मिळणार आहेत. बघा, ट्राय करून बघा, तुम्हाला जमेल. हे कन्स्ट्रक्शनचं मध्येच उदाहरण दिलंय की तुम्ही कसं नेमकं ते होतंय हे तुम्हाला पण समजणं गरजेचं आहे म्हणून. ठीक आहे. इथं खाली घेतो मी ते एक्झाम्पल नंबर 3. याच्यामध्ये इथे पॉइंट दिले नाहीत मी अजून. P हा Q असेल आणि हा R असेल. ठीक आहे. हा पूर्ण 4 सेंटीमीटर आहे आणि हा 2.8 आहे. तसं इथं सुद्धा आहे. ओके, तर हे आपले कन्स्ट्रक्शन्स असतील. कन्स्ट्रक्शन समजले? पुढे जाऊया, पुढचं एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघूया. In figure 3.27, the circles with center P and Q touches each other at point R. Okay, P and Q हे सेंटर आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे PRQ हे एका लाईन वरती असणार आहेत हे आपण सांगणार आहे सुरुवातीला, कारण त्याच्याशिवाय पुढेच आपली गाडी जाणार नाही. पहिल्यांदा आपल्याला सांगायला लागणार की ती एका लाईन वरती आहे, जेणेकरून ती एक लाईन आहे PQ. तर त्यासाठी त्यांनी सांगितलेलं असतं या सगळ्या गोष्टी की दोन सेंटर आहेत आणि त्यांनी R या ठिकाणी टच करतात. पुढे लाईन पासिंग थ्रू आर, एक लाईन गेलेली आहे आर मधून, ही दिसते मला AB ही. ती कुठं टच होते, मीट्स द सर्कल ऍट A अँड B रिस्पेक्टिव्हली. म्हणजे A आणि हे B जे आहे ते सर्कल वरती आहेत आणि त्यातून एक लाईन गेलेली आहे जी आर मधून पण जाते. आर मधून जाणारी लाईन एक सर्कल, एका सर्कलला A मध्ये आणि दुसऱ्या सर्कलला B मध्ये मीट होते, कट होते. तर प्रूव्ह दॅट AP इज पॅरलल टू BQ. हा AP जो सेगमेंट आहे म्हणजे तो सेगमेंट पुन्हा जोडलेला आहे P शी. B पॉइंट पुन्हा P शी जोडलेला आहे A पॉइंट, आणि B सुद्धा Q शी जोडलेला आहे. आणि आपल्याला विचारता येत की AP आणि BQ हे दोघं पॅरलल आहेत. आता पॅरलल असण्यासाठी डोक्यामध्ये आपल्याला लगेच आलं पाहिजे की पॅरलल असण्यासाठी काय असावं लागणार आहे, तर कुठली तरी एक पॅरललची टेस्ट व्हावी लागणार. इंटिरियर अँगल किंवा अल्टरनेट अँगल किंवा करस्पॉन्डिंग अँगल हे आपल्याला मिळायला हवेत, मग आपण सांगत असतो की पॅरलल आहे. दुसरी कोणतीही गोष्ट नाहीये जी तुम्हाला पॅरलल आहे म्हणून सांगणार आहे. पॅरलल आहे म्हणून सांगणारे एकच आहेत त्या. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं अँगल शोधायचे जे की काय असतील, तर
कुठले तरी एक त्या तिन्हीतला असेल पेयर, हे आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यासाठी काय काय करावं लागते हे आपण बघूया. तर सुरुवातीला तर आपण बघूया इथं की हा पी आणि क्यू सेंटर दिलाय, म्हणजे पी आर क्यू काय एकाच लाईन वरती आहेत, आणि तसंच हा ए आर बी पण एक लाईन आहे जी आर मधून जाते. तर इथं दोन त्रिकोण तयार होते, हे मला स्पष्ट दिसतंय. दोन त्रिकोण इथं तयार होत आहेत. मग मी काय करू शकतो, आपल्याला सुरुवातीला काय म्हणलेलं आहे, तर एपी इज पॅरलल टू बी क्यू विचारलेला आहे. एपी पॅरलल टू बी क्यू विचारले. त्याच्यासाठी मला अँगल कोणते पाहिले पाहिजे, तर ही लाईन आणि ही लाईन याच्यामध्ये तयार होणारे हा एक अँगल आहे बघा, आणि हा अँगल आणि मी हा अँगल जर दाखवला की ते इक्वल आहेत, तर ते अल्टरनेट अँगल कॉन्व्हर्स ऑफ किंवा अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार ते लाईन्स काय होतील, पॅरलल होतील. एपी आणि बी क्यू यांची चर्चा चालली आहे, एपी आणि बी क्यू. तर हे लाईन दोन पॅरलल होण्यासाठी मला तिथं अँगल्स झाले पाहिजेत कुठले ना कुठले इक्वल. तर सुरुवातीला आपण सांगूया की ठीक आहे, सर्कल्स आहेत. सर्कल्स विथ सेंटर P and Q touch each other at point R. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतंय, तर आपल्याला माहिती आहे हे पी डॅश आर डॅश क्यू हे लिहिणं गरजेचं आहे. याच्याशिवाय आपण सांगू शकत नाही की बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. डायरेक्टली जायचं नाही त्याच्यामध्ये त्रिकोणामध्ये. तर आता मी जातो एकेका त्रिकोणामध्ये. ह्या त्रिकोणामध्ये मी पाहतो कुठल्या, ह्या पी ए आर ह्या त्रिकोणामध्ये मला काय कळतंय हो, मला ह्या त्रिकोणामध्ये असं दिसतंय की पी आर ही रेडियस आहे आणि एपी ही सुद्धा रेडियस आहे. पी पासून ए रेडियस आहे, पी पासून आर रेडियस आहे. म्हणजेच हे दोन्ही इक्वल आहेत. एका सर्कलच्या रेडियस काय असतात, इक्वल असतात. तर हे दोन्ही इक्वल असतील तर हे दोन अँगल सुद्धा इक्वल झाले की, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल काय झाले, इक्वल झाले. आता मला हे दोन अँगल नको आहेत पण इक्वल दाखवण्यासाठी, मला इकडचा एक अँगल पाहिजे त्याच्या बरोबरचा. तर ते कसं होतंय बघा, आता पहिल्यांदा ते सांगतो मग पुढे जाऊया. इन ट्रायंगल PAR, PA is equal to PR. Why? Radii of same circle. एका सर्कलच्या ते काय आहेत, रेडाईज आहेत, म्हणून आपण त्यांना इक्वल आहे असं म्हणलो. म्हणून मग मी काय म्हणू शकतो, तर त्यांचे अँगल सुद्धा सेम आहेत. कोणते अँगल, PAR हा कॉन्ग्रंट असेल अँगल PRA शी. PAR हा PRA शी कॉन्ग्रंट असेल. कॉन्व्हर्स ऑफ नाही, कॉन्व्हर्स नाही, हा आयसोसलेस अँगल थेरमच आहे. कॉन्व्हर्स उलटा असतो. आयसोसलेस ट्रायंगल थेरमनी आपण सांगतोय की हे दोन अँगल इक्वल आहेत. आता याला मी इक्वेशन नंबर 1 देतो बघा. आता सिमिलरली मी ह्या दुसऱ्या त्रिकोणामध्ये जातो. इन ट्रायंगल क्यू आर बी, इथे सुद्धा तसंच होतंय. क्यू आर ही इक्वल असणार आहे क्यू बी शी, कारण तिथं सुद्धा रेडायज आहेत दोन्ही सर्कलच्या. तिथं फक्त सर्कल वेगळा आहे पण रेडायज आहेत त्या, रेडाय ऑफ सेम सर्कल. म्हणून तिथं सुद्धा अँगल मला मिळत आहेत. अँगल क्यू आर बी, अँगल क्यू आर बी हा इक्वल मिळतो मला अँगल क्यू बी आर शी. 2 नंबर इक्वेशन देतो, रिझन सेम.
समजतंय? काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, रेड आईज इकडे पण आहेत, म्हणजे हे आणि हे सेम असल्यामुळे इथं सुद्धा मला काय मिळतंय, दोन सेम अँगल मिळतात, दोन सेम अँगल मिळतात. पण माझी गरज काय आहे, मला पाहिजे काय, तर मला हवा आहे, आता हे खाली घेतो पहिल्यांदा. मला काय हवं आहे, मला हे दोन लाईन पॅरलल हव्यात, ह्या दोन लाईन पॅरलल हवेत. त्यासाठी इथला हा अँगल समजा तुम्ही घेतला तर तो या अँगलची तरी कमीत कमी कॉन्ग्रंट येऊ दे, जेणेकरून अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार काय होईल, ते पॅरलल होतील. बरोबर आहे की नाही? अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार पॅरलल होण्यासाठी हा अँगल याच्याशी झाला पाहिजे. माझं झालंय काय, आपलं आता मिळालंय काय आपल्याला, तर हा अँगल तिथल्याच अँगलची कॉन्ग्रंट मिळालाय आणि इथला पण अँगल तिथल्याच अँगलची कॉन्ग्रंट मिळालाय. पण इथं जर तुमचं बारीक लक्ष असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन अँगल, हा इथला क्रॉस आणि इथला सर्कल, हे दोन पण एकमेकांशी इक्वल आहेत की हो. कसं काय इक्वल आहेत, तर हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे, हे दिसून येत नाही तिथं, पण हे काय आहेत, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल असल्यामुळे काय झाले, हे दोन इक्वल झाले, हे दोन काय झाले, इक्वल झाले. पण पूर्वी काय होतं, ह्याच्या बरोबर हा इक्वल होता आणि ह्याच्या बरोबर हा इक्वल होता, म्हणून हे दोन सुद्धा काय होतील, इक्वल होतील, म्हणजे सगळेच अँगल एकमेकाशी तिथं इक्वल असणार आहेत. तर हे गोष्ट आपल्याला आता लिहायची आहे. बट बघा, अँगल पी आर ए जो आहे तो कॉन्ग्रंट असेल अँगल क्यू आर बी शी. याला 3 नंबर इक्वेशन देतो. रिझन आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्याच्यामुळे हे दोन अँगल सुद्धा इक्वल झाले. आता मला समजलं की जर समजा हे दोन अँगल इक्वल असतील, म्हणजे हे दोन समजा क्रॉस असतील, कारण ते व्हर्टिकली अपोजिट आहेत, पण याच्या अगोदर मी सांगितलं की याच्या बरोबर हा इक्वल आहे, म्हणजे हा पण क्रॉस झाला, आणि ह्याच्या बरोबर हा इक्वल आहे, म्हणजे हा पण क्रॉस झाला. म्हणजे बघा बघू, हे पण इक्वल याच्या बरोबर, हे पण याच्या बरोबर, हे पण याच्या बरोबर, म्हणजे हे आणि हे सुद्धा काय झाले, दोन इक्वल झाले. म्हणून काय झालं, फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3 मी सांगू शकतो की अँगल पीएआर जो आहे तो कॉन्ग्रंट असेल अँगल क्यूबीआर शी. हेन्स मग मी सांगू शकतो कुठले लाईन्स पॅरलल असतील, एपी आणि क्यूबी लाईन्स काय असतील, पॅरलल असतील. पण त्याच्या अगोदर मी त्यांना सांगतो की बट दे आर, टेस्ट वापरताना हे लाईन वापरायचं, बट दे आर अल्टरनेट अँगल ऑफ ट्रान्सव्हर्सल. कोणती ट्रान्सव्हर्सल आहे, ए बी, ऑफ लाईन एपी अँड लाईन बी क्यू. म्हणून मी लिहितो की लाईन एपी जी आहे ती पॅरलल असेल, किंवा सेगमेंट एपी, सेगमेंट एपी जो असेल तो काय असेल, पॅरलल असेल सेगमेंट बीक्यू शी. रिझन आहे अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार काय झाले, ते इक्वल झाले. तर अशा प्रकारे फिरवून फिरवून आपण हे लक्षात आणलं की एपी हे क्यूबीला पॅरलल आहे. हे झालं आपलं पहिलं त्यातलं काम. दुसरं विचारलेलं आहे आपल्याला, दुसरं काय विचारलंय बघूया, त्याच्या अगोदर हे खाली घेतो जरा. दुसरं आपल्याला काय विचारलेलं आहे, ट्रायंगल एपीआर आणि आरक्यूबी. एपीआर म्हणजे हा छोटा वरचा आणि आरक्यूबी म्हणजे हा, म्हणजे आता ज्या दोन त्रिकोणामध्ये गेलो तेच दोन त्रिकोण आपल्याला काय करायचे, सिमिलर प्रूव्ह करायचे. सिमिलर प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला लागणार टेस्ट. तर बघूया त्या दोन त्रिकोणामध्ये कोणती टेस्ट येते बरे. तर आपल्याला अँगल तर मिळालेच की अगोदर, आहे की नाही, त्यामुळे ए टेस्ट तर आपल्याला ऑलरेडी झालेली आहे.
ए टेस्ट आपल्याला ऑलरेडी झालेली आहेच, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही इथं. इन ट्रायंगल PAR अँड ट्रायंगल किंवा QBR अँगल, आता कशाशी काय लिहिणार आहे ते तुम्ही बघा. मी आर हा ह्याच्याशी लिहितो, याच्याशी हा आणि याच्याशी हा लिहिणार आहे. मग बघा अँगल PRA हा लिहितो अँगल QRB शी व्हर्टिकली अपोजिट आणि दुसरा जो आपण ऑलरेडी लिहिलाय अँगल PAR अँगल QBR शी फ्रॉम 4 का 3, इथं 4 आहे राईट, इथं 4 देऊया. म्हणून मी सांगतो की ट्रायंगल PAR हा सिमिलर असेल. आता मी करस्पॉन्डन्स बघणार पुन्हा एकदा. आर ला आर आलं पाहिजे, आर ला आर आलं पाहिजे, शेवटी आर येऊ दे. त्यानंतर पी ला सॉरी ए ला बी आला पाहिजे, ए ला बी आला पाहिजे, बी मध्ये येऊ दे. आणि राहिलं काय मग QBR आणि PAR बाय ए टेस्ट. ठीक आहे. आता इथं बघा APR ला त्यांनी RQB दिले, म्हणजे ए ला आर दिलेला आहे त्यांनी, ए ला आर केलाय. तसं तरी सुद्धा चालणार आहे, कारण हे चारही अँगल सेम आहेत ना हो. त्यामुळं कुठलाही अँगल कुणाबरोबरही तुम्ही सांगितलं तरी काय फरक पडणार आहे का? इथं फरक पडणार नाही. त्याच्यामुळे हे पण लिहिलं तरी चालतंय आणि हे लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे, जे प्रश्नात दिले ते प्रोबॅबिली लिहित चला, म्हणजे काय हरकत होत नाही. बर पुढं, अँड फाइंड अँगल RQB इफ PAR इज 35. आता अँगलचे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. PAR आपल्याला 35 दिलाय आणि RQB फाइंड करायचा आहे. PAR म्हणजे हा दिलाय 35 आणि फाइंड कोणता करायचा आहे? RQB म्हणजे हा फाइंड करायचा. हा 35 असेल तर हा किती असेल हो? 35 असेल. हा किती असेल हो? 35 असेल. हा किती असेल हो? 35 असेल. म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये हे 35 तर हा किती असेल फाइंड करायचा आहे. सोपं आहे. अँगल PAR जो दिलाय तो 35 दिलाय, बट अँगल PAR जो आहे तो कॉन्ग्रंट आहे अँगल QRB शी, आणि तो कॉन्ग्रंट आहे अँगल QBR शी फ्रॉम 1 2 3 वर. आपण तेच सगळं सांगितलं की हे कसे कॉन्ग्रंट आहेत एकमेकाला. त्याच्यामुळे मी सांगू शकतो इन ट्रायंगल QRB अँगलची बेरीज अँगल QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल RQB is equal to 180. Sum of all angles of triangle. ओके, तर याच्यातले एक 35 आहे, दुसरा पण 35 आहे, तिसरा आपल्याला फाइंड करायचा आहे RQB नावाचा, जी बेरीज 180 आहे. मग RQB किती येईल? हे 35 आणि 35 70 त्या बाजूला जाईल आणि वजा होईल, म्हणजे 180 मधून 70 गेले, म्हणजेच RQB आलेला आहे 110. RQB किती आलेलं? 110. तर अशा प्रकारे उदाहरण लेंदी आहे बट सोपं आहे. लेंदी जरी उदाहरण असलं तरी उदाहरण मध्ये काय अवघड असं काय नाहीये. फक्त बेसिकली आपल्याला एवढंच प्रूव्ह करायचं होतं की ते चारही अँगल सेम आहेत. ते चारही अँगल सेम कशामुळे झाले हो? तर त्या व्हर्टिकली अपोजिट अँगल मुळे ते दोन अँगल जोडले गेले. हे इथं महत्वाचा दुवा असणार आहे. ह्या दोन्हीही
ट्रायंगल मधला मेन पॉइंट कोणता आहे, तर तुम्हाला हे स्पॉट होणं गरजेचं आहे की ही जी हा जो ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये पी आर आणि पी ए ही सेमच आहे. सेम असले की आपल्याला माहिती आहे अँगल पण सेम असतात. हे दोन अँगल सेम, हे दोन अँगल सेम, बट हे पण मधले दोन सेम आहेत, त्याच्यामुळे चारही सेम झाले. आणि चारही सेम झाल्यामुळे आपल्याला हवं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, काय शंका याच्यामध्ये? एक्झाम्पल नंबर 5. काही काही एक्झाम्पल्स कसे असतात ते थोडेसे लक्षात ठेवावे लागतात, ते असे स्ट्रेट फॉरवर्ड लक्षात राहत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी ट्रिक लक्षात ठेवावी लागते. हा, हे एक्झाम्पल आपण असं सोडवलं होतं, याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट होती, ह्या गोष्टीनुसारच त्या लक्षात राहतात गोष्टी. तुम्ही एक्झाम्पल पाठ नाही करू शकत, मग लक्षात राहत नाही ते बरोबर, आणि टायमाला विसरतात. त्याच्यामध्ये पाठ काय करायचं, तर आपण कुठली टेक्निक वापरली, त्याच्यामध्ये कोणता मेन मुद्दा होता ते लक्षात ठेवायला बघायचं. ओळीनं हे केलं ते केलं असं लक्षात ठेवलं की त्या अडचणीत होणार आहे. बघा, एक्झाम्पल नंबर 5. In figure 3.28, the circles with centers A and B touches each other at point E. ठीक आहे, नेहमीप्रमाणे लाईन L is a common tangent which touches the circle at point C and D. आता इथून जात नाहीये मधून, ही कॉमन टँजेंट कुठं आहे, वरती आहे. ठीक आहे, हरकत नाही. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD. CD ची लेंथ फाइंड करा इफ द रेडाय ऑफ टू सर्कल्स आर 4 and 6. ठीक आहे, हरकत नाही, आपण फाइंड करूया. बघा, आता इथं पण एक कन्स्ट्रक्शन आहे. आता कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवावं लागते, कारण कन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात राहिलं की प्रॉब्लेम लक्षात राहतो. कन्स्ट्रक्शन आता काय आहे बघा, खूप सोपा एक्झाम्पल हे पण. फक्त आपल्याला वाटतं अवघड, खूप समजत नसलं की अवघड वाटतं, पण एकदा समजलं की काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बघा, तर ऑफकोर्स नेहमीप्रमाणे आपल्याला ए आणि बी हा आहे तो जोडायचा असणार आहे. तर तो जोडूया पहिल्यांदा, कारण ते दोन पॉइंट आहेत म्हटल्यानंतर आपल्याला ते जोडले तर पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला सी आणि डी सुद्धा जोडायचं आहे. कुणाशी, त्यांच्या सर्कलशी, ए आणि सी. हे कन्स्ट्रक्शन नाही आहे, हे कंपल्सरी मध्ये येणार आहेत, पण कन्स्ट्रक्शन एक वेगळंच आहे. कन्स्ट्रक्शन काय आहे माहितीये, कन्स्ट्रक्शन हे आहे की ए वरून आपल्याला एक परपेंडिक्युलर टाकायचा आहे बीडी वरती. ए वरून परपेंडिक्युलर टाकायचा आहे बीडी वरती, जो की असा जाईल बघा. तर इथं होतोय एक राईट अँगल ट्रायंगल तयार. हे कन्स्ट्रक्शन आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय केलं, हे सगळं तर बाकीचं जोडलं, ए बी जोडलं, एसी जोडलं, बीडी जोडलं, सगळं जोडलं, पण इथं एक आपण परपेंडिक्युलर टाकलं एबीसीडी ई, नंतर इथं एफ. ठीक आहे, तर एफ पर्यंत आपण परपेंडिक्युलर टाकलेला आहे, जेणेकरून इथं काय तयार झाला, माझा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. का बरं मी असं केलं, तर एक थोडासा क्ल्यू तुम्ही घेऊ शकता की इथं राईट अँगल आहे, इथं राईट अँगल आहे, तर मी इथं राईट अँगल तयार केला तर इथं पण राईट अँगल होईल. म्हणजे हा एक रेक्टँगल मिळेल का नाही वरचा, ऑलरेडी तो दिसतोय बघा रेक्टँगल. कॉम्प्युटर मध्ये करण्याचा फायदा असा असतो की बोर्डवर जर मी एक्झाम्पल काढलं असतं ना, तुम्हाला नेमकं कळालंच नसतं की मी कुठून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि तो परपेंडिक्युलर कसा काय तिथं आला. इथं मी ड्रॉ केला, त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली समजते की आता हा रेक्टँगल कसा तयार झालेला आहे. तो कसा तयार झालाय, तर ऑलरेडी तिथं दोन राईट अँगल आहेतच, मग तिसरा राईट अँगल शोधला की ते जोडलं की झालं रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे म्हणजे ही बाजू याच्या बरोबर सेम आहे, ही बाजू याच्या बरोबर सेम आहे. म्हणजे मला जर सीडी फाइंड करायचा असेल, बघा मला जर सीडी फाइंड करायचा असेल तर किती सोपा आहे. मी जर एएफ फाइंड केला तर माझं सीडी फाइंड होणार आहे. आता एएफ फाइंड करायसाठी मला काय लागणार आहे, तर ए बी पाहिजे, ए बी हा मला लागणार आहे, आणि एफ बी सुद्धा पाहिजे. तर हे मला आता कुठून मिळणार आहे, तर त्या सर्कलच्या रेडायस पासून मिळणार आहे. खूप सोपं आहे बघा, सुरुवात करूया. द सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी touch each other at E. त्यामुळं आता माहिती आहे मला, कन्स्ट्रक्शन आपल्याला जे करायचं आहे ते सांगूया आपण. ड्रॉ सेगमेंट AF परपेंडिक्युलर टू सेगमेंट BD. ठीक आहे, आता बाय थेरम ऑफ
टचिंग सर्कल पहिल्यांदा ते लिहून घ्यायचं नेहमी. हे त्याचं काम कायम पहिल्यांदा करायचं. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स काय ए डॅश ई डॅश बी असणार आहे. म्हणजेच काय ए बी जे असणार आहे ते एई प्लस ई बी असणार आहे. म्हणजेच एई जी आहे ती रेडियस आहे हे आपल्याला माहिती आहे. एई समजा ह्याचे आपण रेडियस म्हणलं 4 आहे. ठीक आहे. एई आपण 4 घेऊया आणि ईबी आपण 6 घेऊया. ही जरा मोठा सर्कल आहे ना म्हणून ह्याची रेडियस मोठी असणार. ऑफकोर्स असणारच मोठी. त्यामुळे एई 4 ईबी 6 म्हणजे एबी चे तर आपण डिस्टन्स पहिल्यांदा फाइंड करून घेतलेला आहे. याच्यामध्ये काही शंका आहे का? एबी आपण सुरुवातीला फाइंड करून घेतलेलं आहे. ठीक आहे. झालं. आता मला त्या त्रिकोणामध्ये जायचं आहे. कुठल्या त्रिकोणामध्ये जायचं आहे? तर ए बी एफ या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जायचं आहे. पण ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक मला सध्या अजून प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे बीएफ मला माहिती नाहीये. काय माहिती नाहीये मला? बीएफ माहित नाही. तो कसा मिळणार आहे मला बीएफ हा सेगमेंट? तर बीएफ सेगमेंट मला मिळणार आहे ह्या रेक्टँगल पासून. कसा बघा, रेक्टँगल आहे म्हटल्यानंतर ही बाजू या बाजू बरोबर सेम असणार आहे. आता मला माहिती आहे एसी किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. म्हणून डीएफ पण किती असणार हो? 4 सेंटीमीटर असणार. हा 4 आहे आणि बीडी टोटल 6 आहे. बीडी हा 6 आहे कारण ती पण रेडियस आहे. जशी ईबी रेडियस आहे तशी बीडी चा रेडियस आहे. म्हणजे ह्या 4 मधून 6 वजा केले हे 2 मिळणार आहे मला. तर ही अशी आयडिया आहे आपल्याला ते फाइंड करण्याची. म्हणून सुरुवातीला मला सांगितलं पाहिजे की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काय आहे? माझा रेक्टँगल आहे. ठीक आहे. तर मी हे काय करतो, खाली घेतो थोडस. बघा, नाउ in quadrilateral AFDC angle ACD is 90, angle CDF is 90 कारण tangent theorem. का 90? तर ते tangent theorem मुळे 90. and angle AFD सुद्धा 90. का? तर बाय कन्स्ट्रक्शन आपण ते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे म्हणून 90. म्हणून क्वाड्रिलॅटरल AFDC इज अ रेक्टँगल. तो काय असेल? रेक्टँगल असेल. आता रेक्टँगल आहे म्हणून AC इज इक्वल टू DF असणार आहे. AC इज इक्वल टू DF असणार आहे. म्हणजेच DF किती असणार आहे? तर 4 असणार आहे. 4 सेंटीमीटर. कारण AC काय आहे आपला? 4 सेंटीमीटर आहे म्हणून. अँड BD जो आहे तो कसा असेल हो? BD इज इक्वल टू BF प्लस FD असणार आहे कारण B डॅश F डॅश D आहे. म्हणून BD जो आहे तो किती आहे? 6 आहे. BF मला फाइंड करायचा आहे. FD मी जस्ट वरती फाइंड केलेला आहे. म्हणून माझा BF 2 सेंटीमीटर आलेला आहे. पुढे लिहितो BD जो आहे तो 6 सेंटीमीटर आहे कारण ती रेडियस आहे. ठीक आहे. तर आता माझ्याकडे BF आलेला आहे. BF इज 2. आता मी जातो त्या त्रिकोणामध्ये जातो, छोट्या त्रिकोणामध्ये. ठीक आहे. आता जो छोट्या त्रिकोणामध्ये जातो, त्रिकोणामध्ये मला वापरायचा आहे पायथागोरस थेरम इन ट्रायंगल AFB. काळजीपूर्वक वापरायचा. कुठला राईट अँगल आहे हो? अँगल AFB हा काय आहे? 90 अंशाचा कोन आहे. म्हणून मी त्याचे अपोजिट साइड AB जी आहे तो हायपोटेनियस असणार आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू AF स्क्वेअर प्लस FB स्क्वेअर. म्हणजेच AB जो आहे तो 10 आहे, मी घेतलेला आहे. त्यानंतर FB AF जो आहे तो मला फाइंड करायचा आहे आणि हा 2 स्क्वेअर आहे. म्हणजेच AF स्क्वेअर का AF काय येईल? अंडर रूट
100 मधून 4 गेले 96, म्हणजेच 1696 म्हणजे AF इज इक्वल टू आलेला आहे 4√6 सेंटीमीटर. AF जो आला तो माझा काय आलेला आहे 4√6. अगेन काय AF जो आहे तो CD बरोबर असणार आहे, कारण साइड्स ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. त्याच्यामुळे CD जो सेगमेंट आहे तो सुद्धा येईल 4√6 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे हे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचंय. एक एक तुम्ही कडी एकमेकाला जोडत गेला की पूर्ण चेन तयार होते बघा, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. पण ते जोडायच्या कशा हे लक्षात ठेवावं लागतं. पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवावं लागलं. कन्स्ट्रक्शन मुळे काय झालं तर तो रेक्टँगल तयार झाला. रेक्टँगल मुळे AC आणि FD सेम झालं. मग हा 4 आहे तर हा 4 झाला, हा 4 आहे तर मग हा 2 झाला, हा 2 आहे तर मग ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला वापरता आलं. त्याच्या अगोदरच आपण AB फाइंड करून ठेवलं होतं. मग AB ची तो व्हॅल्यू आपण पुट केली आहे, तिथं आपण फ्रॉम 1 असं लिहूया, कारण AB ची व्हॅल्यू आपण वरून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण, आणि हे फ्रॉम 2, तर अशा प्रकारे एक्झाम्पल हे सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर आजच्यासाठी आपण इथं थांबूया. नेक्स्ट जो आहे तो आर्कचा चॅप्टर आहे. आर्कचा टॉपिक आपल्याला चालू होईल, तो महत्वाचा टॉपिक यातला असणार आहे. याच्यावरचे सगळे आपल्याला एका पाठोपाठ एक सोडवता येतील. ओके, चला भेटूया आपण उद्या.